नमस्कार, आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण बघणार आहोत सोलापुरातील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। सोलापुरातील मराठा वस्ती या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झालेली आहे आणि याबाबत जे आहे ते आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणच्या समस्या पाहणार आहोत। चला तर पाहूयात काय म्हणतात या ठिकाणचे नागरिक। यानी गटार पाक नहीं होती, झाड़ू मारने वाले नहीं हमारी गली को, डेरनीस काटने वाले नहीं हमारी गली को, कुछ भी नहीं, हमारी गली की व्यवस्था से नहीं है। कौन सी बात की तो तकरार करे किसके बारे में? बोले तो साहब को 2-3 बार जाग बोले थे 21 नंबर साल में। वो साहब आते ही देख को जाते हैं, फिर दोबारा आतेच नाही। लहान लहान लेकर आहेत, आजारी पडालेत आणि हॉस्पिटलला गेले तर त्यांनी औषध नाहीत म्हणतात। खोकल्याचं औषध मागितलं ते औषध नाही म्हणतात, गोळ्या मागितल्या ते नाही। मग आमच्या समस्या कोण सोडवणार ह्याचा आम्हाला प्रश्न पडलाय। प्लीज ह्याचा निवारण करावं बरं का, आमची एवढी इच्छा आहे। आणि ही दुर्गंधी हे वाटलं तर तुम्हाला हे बाथरूम फाडायचं असलं तर फाडू शकतात, पण एवढा वास यायलाय ना 2 मिनिट सुद्धा बाहेर येऊन थांबू वाटणं झाले माणसाला। पूरा बच्चे का ना बीमार पड़ते, हाँ 2 दिन में 3 दिन में कैसा करने का। और ड्रेनेज लाइन में फुल है, ड्रेनेज में सही अच्छा नहीं है, क्या बोलने का। मेंबर बोले तो मेंबर आते नहीं, गए निवड़ को अभी तक नहीं आए, कैसा करने का बोलो गली का। हाँ बच्चे छोटे छोटे बच्चे फिरते रहते करते रहते, हाँ रोज बीमारी आने लगी, क्या बोलने का। बाहेरचे बाथरूम बघितलं सरकारी तर स्वच्छ आहे, तिथं बाजूला ढोर गल्ली आहे, तिथलं बाथरूम बघा, तिथली अवस्था बघा, तिथलं बाथरूम स्वच्छ आणि बाथरूम का असं तिथं कोण लक्ष द्यायलाच नाही। नगरसेवकला विचारायला गेलं तर नगरसेवक फिरकत बी नाही, बोललं तर मला इथले मत नाही असं म्हणते। कोण कोण मतना कोण आहे मला सांगा तर नीट। तक्रार केली होती का ह्याच्या बाबतीत? केली ना, औषध आयुक्त साहेबांना निवेदन दिलं, सगळं दिलं, इथं साहेबाला जाऊन भेटलं, त्यांनी येत नाहीत, लक्ष देत नाहीत। कुणाला सांगायचं सांगा। तक्रार केले तिथलं बायका केल्यात, तरी अजून झालं नाही का? अजून नाही, कोणी बघायलाच येत नाही तिथं। कोण बघायला येत नाही इथले, फक्त एकदा निवडून गेलं नंतर येत नाहीत बघायला। असं काय झालंय काय नाही बघायलाच येत नाही। बाथरूमच्या लगतच आमचे रहिवासी राहिले आहेत, ह्या मधून घाण वास या बाजूला येतो। ह्याची दुरावस्था असल्यामुळे जर आमचे इथं वेळोवेळी रोगराई पसरते आणि ह्याला जीव गेला तर ह्याला संबंधित जबाबदार कोण? महापालिका याकडे लक्ष देत नाही। संबंधित ठेकेदार जे आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, अन्यथा इथे घाण असलेलं पाणी महापालिकेमध्ये येऊन अधिकाऱ्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। यावरती महापालिकेने लवकरात लवकर तोडगा काढून हे या ठिकाणचे असलेले सार्वजनिक शौचालय जे आहे ते पूर्णपणे साफ करावेत, अशी मागणी जी आहे ते आवाज लोकशाहीच्या माध्यमातून येथील नागरिकांनी केलेली आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज सोलापूर। यानंतर आपल्याला इतर बातम्या बघायच्या आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।